Propagation techniques in ornamental plants. Okay. Propagation म्हणजे काय माहितीये का? Growth propagation. Propagation माहित आहे का? हे 104 जिंजरची जी कल्टिवेशन आहे तर ते मी आपला हे लेक्चर झाल्यानंतर तुला सेपरेटली सांगेल. आज आपल्याला बघायचं प्रोपॅगेशन टेक्निक्स इन ऑर्नामेंटल प्लांट्स. मग ते फ्लावर क्रॉप्स मध्ये असेल किंवा मग ऑर्नामेंटल मधले जे प्लांट्स आहेत तर त्याचं जे प्रोपॅगेशन अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक क्रॉपचं शिकवत असताना सुद्धा तुम्हाला प्रोपॅगेशन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. पण आता आपण ऍक्च्युअल प्रोपॅगेशन टेक्निक्स जे आहेत जे कॉमनली यूज केले जातात तर ते कुठले कुठले प्रोपॅगेशन टेक्निक्स आहेत आणि कुठल्या प्लांट मध्ये ते फॉलो केले जातात तर ते आपल्याला आज बघायचं आहे. ओके, तर प्रोपॅगेशन म्हणजे काय मला सांगा. प्रोपॅगेशन म्हणजे काय माहितीये का? प्रोपॅगेशन म्हणजे काय सांगा ना. माहित नाहीये का कोणालाच प्रोपॅगेशन म्हणजे काय? प्रोपॅगेशन म्हणजे काय? प्रोपॅगेशन म्हणजे काय माहिती नाही कोणालाच? 3 वाजलेले आहे, आपण सुरू करणार आहे. तर बघा प्रोपॅगेशन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांटलेट फ्रॉम मदर सीड किंवा जे मदर प्लांट आहे त्याच्यापासून आपण जे नवीन प्लांट तयार करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला काय म्हणतो आपण प्रोपॅगेशन किंवा अभिवृद्धी, ज्याला आपण रिप्रोडक्शन म्हणत असतो. तर त्याला तर प्रोपॅगेशनला मराठीमध्ये अभिवृद्धी म्हटलं जातं. तर अभिवृद्धी किंवा प्रोपॅगेशन म्हणजे काय तर जे आपण प्लांटलेट मदर प्लांट पासून तयार करत असतो तर त्याची जी प्रोसिजर आहे तर त्याला आपण काय म्हणतो प्रोपॅगेशन. तर प्रोपॅगेशन मध्ये बघा 2 मेथड आहेत, कॉमनली यूज केले जाणाऱ्या प्रोपॅगेशनच्या 2 मेथड आहेत. त्याच्यामध्ये 2 कुठल्या कुठल्या मेथड आहेत तर एक आहे सेक्सुअल प्रोपॅगेशन आणि दुसरी आहे असेक्सुअल प्रोपॅगेशन. सेक्सुअल प्रोपॅगेशन मेथड म्हणजे काय तर सेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये बघा काय केलं जातं जर ज्या प्लांटचं प्रोपॅगेशन बाय सीडच्या थ्रू होतं तर त्या प्रोपॅगेशन मेथडला किंवा त्या प्रोपॅगेशन टेक्निकला आपण काय म्हणतो सेक्सुअल प्रोपॅगेशन टेक्निक किंवा सेक्सुअल प्रोपॅगेशन. आता तिथं सेक्सुअल प्रोपॅगेशन का म्हणायचं तर ज्या वेळेस सीड पासून प्लांट फॉर्म होत असतं तर तिथं काय होत असतं सीड फॉर्मेशन होण्यासाठी आपल्याला फ्लावरिंग होणं गरजेचं असतं, पॉलिनेशन होणं गरजेचं असतं आणि जिथं पॉलिनेशन होतं तर पॉलिनेशन होण्यासाठी जे मेल आणि फिमेल गॅमेट असतील तर त्यांचं युनियन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं फ्लावर भेटतं किंवा मग त्याच्यापासून आपली जी फायनल स्टेज आहे सीड भेटतं तर त्याच्यापासून आपण नवीन प्लांट काय करत असतो तयार करत असतो. तर त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ही झाली सेक्सुअल प्रोपॅगेशन मेथड, म्हणजे जी बाय सीड प्रोपॅगेट केलं जातं तर ती झाली सेक्सुअल प्रोपॅगेशन मेथड, जी खूप इझी मेथड आहे आणि मेजरली फॉलो पण केली जाते. जे प्लांट्स आहेत आपल्याला लवकरात लवकर भेटतात किंवा जास्त आपला जो खर्च आहे जमा खर्च असेल किंवा म्हणजे प्लांटलेट फॉर्मेशन साठी जो खर्च होणार आहे तर तो सीड प्रोपॅगेशन टेक्निकनी जर केलं तर ते कसं असतं कमी असतो. म्हणून सेक्सुअल प्रोपॅगेशन टेक्निक्स हे बऱ्याचशा क्रॉप मध्ये जे ऑर्नामेंटल प्लांट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा फॉलो केली जाते. पण दुसरी जी मेथड आहे मी तुम्हाला 2 मेथड सांगितल्या, एक सेक्सुअल प्रोपॅगेशन आहे आणि दुसरं असेक्सुअल प्रोपॅगेशन आहे. तर असेक्सुअल प्रोपॅगेशन म्हणजे काय तर बघा असेक्सुअल प्रोपॅगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह मेथड. प्लांटचा जो कुठलाही पार्ट असेल मग तो लीफ असेल रूट असेल
स्टेम असेल किंवा त्याचे ब्रांचेस असतील, तर हे प्लांट पार्ट जे आहे, डिफरंट प्लांट पार्ट असेल, तो कुठलाही प्लांट पार्ट असेल तर ते यूज करून जे प्रोपॅगेशन केलं जातं, तर त्या टेक्निकला आपण काय म्हणतो, असेक्सुअल प्रोपॅगेशन. जे बायसीडनी केली जाते ती सेक्सुअल प्रोपॅगेशन, आणि जे ऑर्गन यूज करून, प्लांटचे वेगवेगळे ऑर्गन यूज करून जे प्रोपॅगेशन केलं जातं, ती कुठली मेथड झाली, असेक्सुअल प्रोपॅगेशन. तर बऱ्याचशा फ्लावर क्रॉप्स मध्ये आणि ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये सुद्धा असेक्सुअल प्रोपॅगेशनची मेथड जी आहे तर ती मेजरली फॉलो केली जाते. असेक्सुअल प्रोपॅगेशन, सेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये तर तुम्हाला सांगायचं झालं तर ती बायसीडनी केली जाते, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये आपण जे सीड बेड प्रिपेअर करतो त्याच्यावरती आपल्याला सीड प्लांट सोन करायचे आहेत, आणि सीड जर्मिनेशन झाल्याच्या नंतर 4 ते 5 स्टेज असतात त्यावेळेस आपल्याला त्या फील्ड मध्ये ट्रान्सप्लांट करता येतात. हे बायसीड प्रोपॅगेशन आहे. असेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये बघा, असेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये तुम्हाला मी सांगितलंय, प्रोपॅगेशन मध्ये, असेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये म्हणजे वेगवेगळे जे कटिंग्स असतात किंवा मग वेगवेगळे जे प्रोपॅगेशन मेथड्स आहेत, म्हणजे जे मॉडिफाईड स्ट्रक्चर असेल प्लांटचं, तुम्हाला मी जसं शिकवताना सांगितलं होतं, सकर्स असतात, क्राउन्स असतात, बल्ब्स आहेत, कॉर्म्स आहेत, ट्युबर आहेत, रायझोम्स आहेत, रनर्स आहेत किंवा स्टोलन्स आहेत, कटिंग आहेत आणि सीड आहेत. हे काय आहेत, मॉडिफाईड पार्ट आहेत प्लांटचे. ओके, जसं आपण फ्रूट क्रॉप मध्ये बघितलं तर बनाना मध्ये सकर्स असतात, ते सकर्स आपण सेपरेट करून काय करत असतो, नवीन प्लांट फॉर्म करत असतो. तर हे जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, हे वेगवेगळे मॉडिफाईड ऑर्गन जे असतात प्लांटचे, तर ते यूज करून सुद्धा काय केलं जातं, त्याचं प्रोपॅगेशन केलं जातं. हे मॅक्झिमम आपल्याला फ्लावर्स क्रॉप मध्ये किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये पाहायला मिळतं. स्क्रीन सर्वांना दिसते का? स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसली का सर्वांना? स्क्रीन दिसत आहे का? पटकन सांगायचे, स्क्रीन दिसते का? हा, तर मी तुम्हाला काय सांगत होते, तर प्रोपॅगेशन जे मॉडिफाईड स्ट्रक्चर यूज करून ज्याच्यामध्ये प्रोपॅगेशन केलं जातं, तर ते झालं मॉडिफाईड प्रोपॅगेशन. मॉडिफाईड मध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे प्लांट पार्ट दिसतील. मग मॉडिफाईड पार्ट मध्ये सकर्स असतात, तर सकर्स तुम्हाला मी सांगितलं होतं, जरबेराच्या प्रोपॅगेशनच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलेलं होतं की ते सकर्स कशा पद्धतीने सेपरेट केले जातात आणि ते प्रोपॅगेट केले जातात. तर सकर्सनी जर प्रोडक्शन होत असेल तर ते कुठल्या प्लांटचं होतं, जरबेराचं. त्याच्यानंतर क्राउन्सनी जर होत असेल तर ते कुठल्या प्लांटचं होतं, ऑर्नामेंटल पायनॅपल जे आहे. ऑर्नामेंटल पायनॅपल जे आपण प्लांटेशन साठी घेतो, तर त्याचं सुद्धा प्रोपॅगेशन हे क्राउननी होतं. त्याच्यानंतर बल्ब मध्ये तुम्हाला मी ट्यूबरोज त्या दिवशी दाखवलेलं होतं की ट्यूबरोजचं प्रोपॅगेशन बाय बल्बनी होत असतं. मग ते जे क्लस्टर मध्ये बल्ब असतात ते आपण काय करत असतो, सिंगली सेपरेट करून त्याचं प्लांटेशन करत असतो. त्याच्यानंतर ग्लॅडिओलस जे आहे तर ते कॉर्म्सनी होतं. त्याच्यानंतर बिगोनिया जे आहे तर त्याचं प्रोपॅगेशन ट्यूबरनी होतं. रायझोम्स जे आहेत त्याच्यामध्ये बघा केना आणि फ्रेंड्स, हे जे 2 ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत तर त्याचं बाय रायझोमनी काय होतं, प्रोपॅगेशन होतं. त्याच्यानंतर रनर्स मध्ये बघा, स्वीट वायलेट जे प्लांट आहे ऑर्नामेंटल प्लांट, त्याचं प्रोपॅगेशन रनर्सनी होतं. त्याच्यानंतर क्लोरोफायटम स्पेसिस जे आहे तर त्याचं स्टोलननी होतं. आणि कटिंग बाय कटिंगनी जर प्रोपॅगेशन करायचं असेल तर ते हिबिस्कस आणि गोल्डन ड्युरांटा हे जे 2 प्लांट्स आहेत त्याचं बाय कटिंगनी प्रोपॅगेशन होतं. आणि सीड मध्ये बघा, बाय सीड प्रोपॅगेशन कुठल्या प्लांटचं होतं, तर पिटोनिया आणि मॅरीगोल्ड. हे वेगवेगळे मॉडिफाईड स्ट्रक्चर यूज करून जे प्लांटचं प्रोपॅगेशन केलं जातं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या सांगितले, जे सकर्स असतील, क्राउन्स असतील, बल्ब्स असतील किंवा कॉर्म्स असतील, ट्यूबर्स असतील, रायझोम्स असतील, तर त्याच्या थ्रू प्रोपॅगेशन केलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला सांगितलं होतं मी सकर्स, बरोबर. सकर्स नी प्रोपॅगेशन कशामध्ये केलं जातं, जरबेरा. तर हे तुम्हाला इथं सेपरेशन ऑफ जरबेरा सकर्स मी तुम्हाला सांगितलं होतं. क्लस्टर मध्ये जरबेराचं ज्यावेळेस आपण सकर्स लावतो तर ते क्लस्टर मध्ये असतात. तर
आपल्याला ते क्लस्टर्स काय करायचे असतात, सेपरेट करायचे आणि सेपरेटली एक एक सकर्स जे आहे तर ते आपण फील्ड मध्ये काय करत असतो, त्याचं प्लांटेशन करत असतो. तर बघा सकर्स म्हणजे काय, सकर्स आर लॅटरल branches developing from underground parts of the stem or roots in the soil. सकर्स हे काय असतात तर लॅटरल ब्रांचेस, ज्या लॅटरल ब्रांचेस आहेत, तुम्हाला लॅटरल ब्रांचेस म्हणजे माहित असतील, ज्या खालून मुळापासून ज्या यायला सुरू होतात किंवा ग्रोन व्हायला स्टार्ट होत असतात, त्या ज्या लॅटरल ब्रांचेस आहेत तर त्या ज्या की अंडरग्राउंड फ्रॉम म्हणजे कॉन्टॅक्ट विथ सॉइल असतात, अशा ब्रांचेस काय करायच्या, सेपरेट करायच्या. तुम्ही बनानाचे सकर्स पाहिले असतील, तुम्ही जरी जरबेराचे सकर्स पाहिले नसतील तर तुम्ही बघा, तुम्ही ज्यावेळेस बनानाचे सकर्स म्हणजे जे लहान लहान प्लांट आलेले असतात बनानाच्या रूटच्या अवतीभोवती, तर ते काय असतात, लॅटरल प्लांट्स असतात, जे लॅटरल रूट लेवलला जे त्याचे जे रूट्स असतात ते कनेक्टेड विथ सॉइल असतात. आणि ते जे लॅटरल ब्रांचेस आहेत किंवा लॅटरल सकर्स जे आहेत तर त्या काय करायच्या, सेपरेट करायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर बघा, जरबेरा प्रोड्यूस न्यूमरस सकर्स विच कॅन बी स्प्लिट इनटू मेनी इंडिव्हिज्युअल प्लांट्स. आणि हे जर जरबेरा प्लांट मध्ये आपण पाहायला गेलो तर जरबेरा प्लांट मध्ये जनरली हे जे सकर्स आहेत तर ते कसे असतात, जास्त असतात. आणि हे न्यूमरस सकर्स विच कॅन स्प्लिट इनटू मेनी इंडिव्हिज्युअल प्लांट्स. मी तुम्हाला सांगितलं होतं एका प्लांट पासून आपल्याला मॅक्झिमम सकर्स किंवा जे पूर्ण एक प्लांट आहे जरबेराचे त्याच्यापासून आपल्याला इंडिव्हिज्युअल प्लांट वेगवेगळे करायचे असतात आणि त्याच्यानंतर त्याची प्लांटिंग करायची असते. तर हे तुम्हाला सकर्सच्या थ्रू प्रोपॅगेशन कशामध्ये होतं तर जरबेरामध्ये होतं. सकर्स म्हणजे काय तर ज्या अशा लॅटरल ब्रांचेस ज्या अंडरग्राउंड कनेक्टेड विथ सॉइल असतात, तर त्याला काय म्हणतो आपण, सकर्स. आणि त्या यूज करून ज्याची आपण प्लांटची अभिवृद्धी करत असतो किंवा प्रोपॅगेशन करत असतो ते झालं प्रोपॅगेशन टेक्निक बाय सकर्स. त्याच्यानंतर while separating the sucker plant, care must be taken to allow each sucker with some root attached to it. ज्यावेळेस आपण सकर्स सेपरेट करत असतो, मेन प्लांट पासून ज्यावेळेस सकर्स सेपरेट करत असतो त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे सकर्स सेपरेट करणार आहोत तर त्याला सुद्धा काहीतरी थोड्याफार प्रमाणात का होईना रूट अटॅच असणं गरजेचं आहे. हे झालं बाय सकरच्या थ्रू प्रोपॅगेशन कसं केलं जातं. त्याच्यानंतर बघा, सकर्स नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं क्राउन्सच्या सहाय्याने जर प्रोपॅगेशन करायचं असेल तर ते कसं केलं जातं बघा. आणि क्राउन्स मी तुम्हाला सांगितलं होतं कशामध्ये केलं जातं तर जे ऑर्नामेंटल पाइनएप्पल आहे तर त्याच्यामध्ये क्राउन्सच्या सहाय्याने प्रोपॅगेशन केलं जातं. तर क्राउन इज ए बेसल पार्ट ऑफ द प्लांट स्टेम बिलो सॉइल सरफेस. तर क्राउन हा काय बेसल पार्ट आहे प्लांट स्टेम बिलो सॉइल सरफेस, जो सॉइल सरफेसच्या आतमध्ये असतो. तर त्याला काय म्हटलं जातं, तो जो पार्ट असतो पाइनएपलचा तर तो जो अंडरग्राउंड असतो किंवा सॉइल मध्ये त्याला आपण काय म्हणतो, आणि ते यूज करून त्याच्यापासून जे प्लांटलेट फॉर्मेट करतो. इथं सेकंड पॉईंट बघा, crowns can produce new plantlets with independent shoot and root system. तर ज्यावेळेस आपण ते crowns काय करू, सोन करू तर त्याच्यापासून आपल्याला काय होतं, इंडिपेंडंट शूट, वेगवेगळं शूट आणि आपल्याला जी रूट सिस्टीम, वेगळे शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम असलेलं प्लांटलेट्स आपल्याला भेटतात. आणि ते प्लांटलेट आपण ऍक्च्युअल फील्ड मध्ये त्याला ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा त्याची ट्रान्सप्लांटिंग आपण ऍक्च्युअल फील्ड मध्ये पुन्हा करू शकतो. त्याच्यानंतर बघा, डिव्हिजन ऑफ क्राउन इज अन इम्पॉर्टंट मेथड ऑफ प्रोपॅगेशन इन हर्ब लाईक ऑर्नामेंटल पाइनएपल्स. तर डिव्हिजन ऑफ क्राउन्स म्हणजे बाय क्राउननी प्रोपॅगेशन जे केलं जातं तर ते इम्पॉर्टंट आहे, जे की मेजरली फॉलो केलं जातं ऑर्नामेंटल पाइनएपल मध्ये. हे झालं प्रोपॅगेशन बाय क्राउन्स. त्याच्यानंतर बघा, प्रोपॅगेशन बाय बल्ब्स तुम्हाला मी ट्यूबरोज मध्ये सांगितलेलं होतं. ओके, ट्यूबरोज मध्ये बघा, bulb is a specialized underground organ consists a short fleshy apical growing point enclosed by thick fleshy scales. तर बल्ब जे आहे तर तो काय पार्ट आहे तर तो एक स्पेशलाइज्ड अंडरग्राउंड ऑर्गन आहे प्लांटचा. मी तुम्हाला सांगितलं की हे जे तुम्हाला वेगवेगळे सकर्स असतील, क्रॉन्स असतील तर हे मॉडिफाईड ऑर्गन आहेत प्लांटचे, जे की प्लांट मॉडिफाय करतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्यूबर मी तुम्हाला सांगितलं, ट्यूबर हे कसलं ऑर्गन आहे तर अंडरग्राउंड ऑर्गन आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट आणि फ्लेशी अपायकल ग्रोईंग पॉइंट असतो आणि एनक्लोज्ड बाय थिक फ्लेशी स्केल्स. फ्लेशी स्केलच्या थिक लेअरनी ते काय झालेले असतात, इनक्लोज झालेले असतात.
जसं आपण ओनियन तुम्ही पाहिला असेल, ओनियनचा बल्ब ज्यावेळेस आपण एक 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 त्याची जी पाकळी आहे ती रिमूव्ह करत जातो, तर ते ज्या फ्लेशी स्केलने ते काय झालेला असतो, इन्क्लोज झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये एक काय असतं, पायकल ग्रोईंग पॉइंट असतो, जिला आपण वरती म्हणतो की त्याला तिथे लिव्स वगैरे असतात. तो जो अपायकल ग्रोईंग पॉइंट आहे, सिमिलरली तेच आपल्याला ट्यूबरोज मध्ये पाहायला मिळतं. तुम्ही इथं पाहत असाल की अशा प्रकारचे बल्ब असतात. त्याच्यामध्ये बघा, आउटर स्केल्स ऑफ बल्ब आर फ्लेशी अँड कंटेन रिझर्व फूड मटेरियल्स. जे आउटर स्केल्स आहेत तुम्हाला मी जे सांगितलं, आपण जसं ओनियनच्या जसं आपण वेगवेगळे स्केल्स रिमूव्ह करत असतो, तसं ट्यूबरोज मध्ये सुद्धा जे स्केल्स असतात त्याच्यामध्ये काय असतं, रिझर्व फूड मटेरियल, जे प्लांटसाठी लागणारं फूड मटेरियल आहे, तर ते फूड मटेरियल कशामध्ये असतं, त्याच्या स्केल्स आहेत, फ्लेशी थिक स्केल्स जे आहेत त्याच्यामध्ये असतात. एक्झाम्पल बघा, म्हणजे बल्बच्या थ्रू प्रोपॅगेशन कुठल्या क्रॉप मध्ये होतं, तर ट्यूबरोज मध्ये होतं. आणि बल्बिओस इरिस ह्या दोन प्लांट मध्ये प्रोपॅगेशन बल्बच्या सहाय्याने केलं जातं. प्रोपॅगेशन बल्ब्स आर प्रोड्युस्ड बाय मोनोकोटिलिडन्स ऑर्नामेंटल प्लांट्स. बल्ब प्रोडक्शन कुठल्या प्लांट मध्ये होतं, जे प्लांट्स मोनोकोटिलिडॉन्स आहेत, ज्याच्यामध्ये एक असतो, ज्याच्यामध्ये सिंगल कोटिलिडॉन असतो. तर त्याच्या असे जे मोनोकोटिलिडॉन प्लांट्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये सिंगल कोटिलिडॉन आहे, तर असे कोटिलिडॉन काय करत असतात, बल्ब प्रोडक्शन करत असतात. हे झालं प्रोपॅगेशन बाय बल्ब्स. त्याच्यानंतर बघा, प्रोपॅगेशन बाय कॉर्म्स. तुम्हाला इथे दिसत असेल corms. Corm is a basal part of stem whose axis enclosed by dry and scale-like leaves. Example, gladiolus. तर कॉर्म जे आहे, तर तो ते कशा सोलन बेसल पार्ट, सोलन म्हणजे आपला लूज जो असा बेसल पार्ट आहे, तर पार्ट ऑफ स्टेम, कशाचा, स्टेमचा, whose axis is enclosed by, ज्याचा ऍक्सिस कशाने इन्क्लोज झालेला असतो, ड्राय अँड स्केल लाईक लिव्स. ड्राय झालेले आणि स्केल लाईक लिव्हजनी इन्क्लोज झालेला जो ऍक्सिस असतो, जो की स्टेमच्या बेसल पार्टला असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, कॉर्म म्हणतो. आणि ह्या कॉर्मच्या सहाय्याने जर प्रोपॅगेशन कुठल्या प्लांट मध्ये केली जात असेल, तर ते आहे ग्लॅडिओलस. इथे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे ग्लॅडिओलसचे कॉर्म्स असतात. Corm is a solid stem structure with nodes and internodes. Corm consist of food rhizomes. हे जे कॉर्म्स आहेत, तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, सॉलिड स्टेम स्ट्रक्चर, आणि त्याच्यात काय असतात, नोड्स आणि इंटरनोड्स असतात, ज्याच्यामध्ये फूड रिझर्व केलेलं असतं. प्लांटचे जे फूड आहे, तर ते रिझर्व केलेलं असतं. हे झालं प्रोपॅगेशन टेक्निक्स बाय कॉर्म्स. तर कॉर्मच्या सहाय्याने प्रोपॅगेशन कशामध्ये होतं, ग्लॅडिओलस प्लांट मध्ये होतं. त्याच्यानंतर ट्यूबर्स बघा. ट्यूबर्स मध्ये बघा, ट्यूबर इज अ शॉर्ट टर्मिनल पोर्शन ऑफ अंडरग्राउंड स्टेम. फूड accumulates in tubers with causes thickening of the stem. ट्यूबर तुम्हाला माहितच असतील, जसं की पोटॅटो ट्यूबर आहे, जो अंडरग्राउंड स्टेम असतो किंवा शॉर्ट टर्मिनल जो पोर्शन असतो अंडरग्राउंड, तर तो त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, फूड जे आहे तर ते अक्युमुलेट झालेलं असतं. आणि तो अंडरग्राउंड पार्ट आहे, तर तो आपण काय करत असतो, ऍज ए प्रोपॅगेशन मीडियम म्हणून यूज करत असतो. ट्यूबर प्रोड्युसेस बर्ड विच ग्रो इनटू न्यू प्लांट अंडर फेवरेबल कंडिशन. आणि हे बर्ड्स काय करत असतात, तुम्ही पोटॅटो मध्ये पाहिलेलं असेल, अशा प्रकारे जसं त्या पोटॅटो मध्ये तुम्हाला बर्ड फॉर्मेशन होताना दिसतं, तर तसेच बाय ट्यूबरच्या सहाय्याने त्याच्यामध्ये प्रोपॅगेशन केलं जातं. असं प्लांट कुठलं आहे, तर ते आहे बिगोनिया. बिगोनिया ट्यूबर्स तुम्हाला पाहिजे असतील तर इथं तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचे ट्यूबर्स असतात बिगोनियाचे. आणि हे जे प्लांट आहे, हे अशा प्रकारचं बिगोनियाचं प्लांट असते. इकडे तुम्हाला राईट साईडला बिगोनियाचे प्लांट पाहायला मिळेल, आणि इकडे तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता ट्यूबर्स हे बिगोनियाचे कशा प्रकारचे असतात. हे झालं प्रोपॅगेशन बाय ट्यूबर्स. त्याच्यानंतर रायझोम्स बघा. रायझोमच्या सहाय्याने कालच मी तुम्हाला बरेचसे ऑर्नामेंटल प्लांट सांगितले, ज्याच्यामध्ये रायझोम्सच्या थ्रू प्रोपॅगेशन तुम्ही स्टोरी पाहिलं असेल, ज्याचा आपण पार्ट सुद्धा, इडिबल पार्ट सुद्धा आपला कुठला होता, रायझोमच होता. तर रायझोम च्या सहाय्याने प्रोपॅगेशन ज्याच्यामध्ये केलं जातं, रायझोम तुम्ही बघितलेले आहे. त्याच्यामध्ये बघा, रायझोम इज हॉरिझॉन्टल स्टेम ग्रोइंग अंडर सबसॉइल सरफेस शोईंग नोड्स अँड इंटरनोड्स लाईक एरियल स्टेम्स. जे रायझोम जे आहे, तर ते कुठे असतात, अंडरग्राउंडच असतात, ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल, ज्याचा स्टेम कसं असतं, हॉरिझॉन्टल असतो. आणि हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात, सबसॉइल सरफेस मध्ये. आणि जे रायझोम्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे नोड्स आणि इंटरनोड्स पाहायला मिळतात. तर ते जे नोड्स आणि इंटरनोड्स आहेत, तर त्याच्यावरती बड फॉर्मेशन होत असतं.
तर प्रोपेगेशन ज्याचं बाय रायझोम होतं तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोपेगेशन टेक्निक बाय रायझोम. तुम्ही केनामध्ये पाहिलं असेल, जे की आपल्याकडे आपण त्याला करदळ म्हणतो. तर त्याचं जे प्रोपेगेशन आहे तर ते कशाच्या थ्रू होतं, रायझोमच्या थ्रू होतं. हे झालं प्रोपेगेशन बाय रायझोम. त्याच्यानंतर रनर्स बघा. Runners is a specialized stem which develop from axial of a leaf at the ground. तर जे रनर्स आहेत, तर रनर्स म्हणजे काय, जे टर्मिनली ग्रोथ होत असतात. रनर्स तुम्ही आपले जे आपले वीड जे आहे त्याला आपण सायनोडेक्टिलॉन म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही रनर्स पाहिले असतील. जे टर्मिनल ग्रोईंगची जी पॉइंट असतो किंवा तर जे टर्मिनल ग्रोथ होत असते किंवा एक्झियल ग्रोथ होत असते ना, तर जे की लिपच्या पुढेच्या साईडनी होत असते, तर ते कट करून आपण काय करतो, त्याचं ते पुन्हा लावत असतो. तर ती झाली प्रोपेगेशन बाय रनर्स. त्याच्यामध्ये बघा, रनर्स ग्रो हॉरिझॉन्टली अलॉंग द ग्राउंड अँड फॉर्म्स द न्यू प्लांट ऑफ इच नोड्स. तर हे कसे ग्राउंडला जो सरफेस आहे तर त्याला टच करून त्याची रेग्युलर कंटिन्युअसली ग्रोथ होत असते. तुम्हाला इथे दिसत असेल हे अशा प्रकारचे हे जे लॉंग ग्रोथ होते ह्याला काय म्हणतो आपण, रनर्स म्हणतो. आणि ह्या रनर्स मध्ये काय असतात, नोड्स आणि इंटर नोड्स असतात. आणि प्रत्येक नोडला आपल्याला एक नवीन प्लांट पाहायला मिळतं ह्या रनर्सनी जर आपल्याला प्रोपेगेशन करायचं असेल तर. तर हे कशामध्ये होतं बघा, ऑर्नामेंटल प्लांट, वायलेट जे प्लांट आहे ऑर्नामेंटल प्लांट, त्याच्यामध्ये प्रोपेगेशन कशाच्या थ्रू होतं, रनर्सच्या थ्रू होतं. त्याच्यानंतर बघूया आपण, रनर्स झाल्यानंतर स्टोलन म्हणजे काय बघा. स्टोलन इज ए हॉरिझॉन्टली ग्रोईंग स्टेम्स विच इज प्रोड्यूस ऍडव्हेंटिशियस रूट्स व्हेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ द सॉइल ग्रोईंग मीडियम. स्टोलन हा काय कुठला पार्ट आहे, तर जो हॉरिझॉन्टली ग्रोईंग स्टेम आहे, जिथं ऍडव्हेंटिशियस रूट फॉर्मेशन होत असतं. कधी, ज्या वेळेस तो जो पार्ट आहे हॉरिझॉन्टल ग्रो होणारा जो स्टेम आहे, त्याला ज्यावेळेस आपण सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवू, तर सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्यानंतर किंवा ग्रोईंग मीडियाच्या मध्ये त्याला ठेवल्यानंतर तिथं ऍडव्हेंटिशियस रूटचं फॉर्मेशन होत असतं. तर अशा हॉरिझॉन्टल ग्रोईंग स्टेमला आपण काय म्हणतो, स्टोलॉन्स म्हणतो. आणि बाय स्टोलॉनी प्रोपेगेशन कुठल्या प्लांट मध्ये होतं, तर बघा, क्लोरोफेटम इज एन इम्पॉर्टंट ऑर्नामेंटल हर्ब विच कॅन प्रोपेगेटेड बाय स्टोलॉन. क्लोरोफेटम हे एक इम्पॉर्टंट ऑर्नामेंटल प्लांट आहे, ज्याचं प्रोपेगेशन कशाच्या थ्रू होतं, स्टोलॉनच्या. स्टोलॉन म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टली ग्रोन होणारा जो स्टेम आहे, ज्याला आपण सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा ग्रोईंग मीडियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्यानंतर तिथे त्याला ऍडव्हेंटिशियस रूट फॉर्मेशन स्टार्ट होते आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून न्यू प्लांट भेटतं. तर ते झालं स्टोलॉन, प्रोपेगेशन बाय स्टोलॉन. ओके, तर स्टोलॉनच्या थ्रू प्रोपेगेशन कुठल्या प्लांट मध्ये होतं, तर क्लोरोफायटम या प्लांट मध्ये प्रोपेगेशन स्टोलॉनच्या थ्रू केलं जातं. त्याच्यानंतर कटिंग बघा. हे तुम्हाला प्रोपेगेशन मध्ये कटिंग म्हणजे प्लांटचा कुठलाही पार्ट असेल तर तो, मग लीफ असेल, स्टेम असेल, तर बाय कट करून त्याच्यापासून आपल्याला न्यू प्लांट फॉर्मेशन जे आपण करतो, तर ते झालं कटिंग टेक्निक. त्याच्यामध्ये बघा, stem cutting with few buds can be propagated by placing them under favorable condition to develop plant which is resemble the parent. तर बघा, स्टेम कटिंग म्हणजे काय, तर आपण एखादं मदर प्लांट आहे तर त्याचे जे कटिंग्स आहेत, तर ते कटिंग त्याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात बर्ड्स ठेवून आपण काय करत असतो, प्रोपॅगेट करत असतो आणि त्याला कट करत असतो. कट केल्यानंतर आपण त्याला रूटिंग मीडियामध्ये ठेवत असतो. त्याची ग्रोथ झाल्यानंतर 4 ते 5 लीफ स्टेज आल्यानंतर त्याचे आपण काय करत असतो, ट्रान्सप्लांटिंग करत असतो. प्रोपॅगेशन बाय कटिंग मेथड इज कॉमनली युज्ड इन हार्डवुड प्लांट विच कॉस्ट इफेक्टिव्ह, क्विक अँड चीपर. प्रोपॅगेशन बाय कटिंगच्या थ्रू जर प्रोपॅगेशन करायचं असेल तर हे मेथड कॉमनली कुठल्या प्लांट मध्ये यूज केले जाते, तर ज्याचं वूड जे आहेत तर ते कसं असतं, हार्ड असतं, जे हार्डवूड प्लांट्स आहेत. जसं की तुम्ही रोज पाहायला जाल, तर तुम्ही रोज पाहिलं, रोजचं प्लांट जर पाहत असाल तर रोजचे प्लांट कसे असतात, त्याचं जे रोजचं प्लांट कुठल्या प्लांट टाईप मध्ये इन्व्हॉल्व आहे, तर हार्डवूड मध्ये. रोज मध्ये तुम्ही जनरली पाहत असाल, कटिंगच्या थ्रू रोजचे न्यू प्लांटलेट काय केले जातात, फॉर्म केले जातात. आणि ही मेथड कशी आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, पण क्विक आहे आणि चीपर आहे, जी की जनरली
खूप जास्त प्रमाणावर फॉलो केली जाते. कुठल्या कुठल्या प्लांट मध्ये यूज केली जाते बघा. द प्लांट्स लाईक हिबिस्कस, रोज, ड्युरंटा, ॲक्युलिफा आर कमर्शियली प्रोपेगेटेड बाय कटिंग्स. हिबिस्कस जे आहे, जास्वंदीला म्हणतो आपण, रोज असेल किंवा ड्युरंटा असेल किंवा ॲक्युलिफा, हे जे प्लांट्स आहेत हे कटिंगच्या सहाय्यानं प्रोपॅगेट केले जातात. ओके, तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे कटिंग्स पाहू शकता. हिबिस्कस, जास्वंदीचे हे कटिंग्स आहेत. आता प्रोपॅगेशन बाय सीड तुम्हाला जे सुरुवातीला मी सांगितलं होतं, असेक्सुअल प्रोपॅगेशनची मेथड आहे, जी की मॅरीगोल्ड मध्ये आणि पिटोनिया ह्या दोन प्लांट मध्ये, फ्लावर क्रॉप्स मध्ये काय केली जाते, फॉलो केली जाते. तर सीड इज ए सेक्सुअल मेथड ऑफ प्लांट प्रोपॅगेशन. त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट सीडिंग आणि इनडायरेक्ट सीडिंग. डायरेक्ट सीडिंग मध्ये बघा, सीड्स आर प्लांटेड डायरेक्टली इनटू सॉइल फॉर जर्मिनेशन. डायरेक्ट सीडिंग म्हणजे काय बघा, आपण कधी कधी एग्रोनॉमिकल क्रॉप्स मध्ये बघा मेज काय करतो, डायरेक्टली फील्ड मध्ये सोन करतो. तर तेच ती जी मेथड झाली तर ती कुठली झाली, डायरेक्ट सीडिंग. समजा आपण मॅरीगोल्डचे सीड जे आहेत तर ते डायरेक्टली आपल्याला जिथं कमर्शियल कल्टिवेशन घ्यायचे तिथे जर सोन केले तर ते झालं डायरेक्ट सीडिंग मेथड, जे की कुठल्या प्लांट मध्ये यूज केलं जातं, ऑर्नामेंटल प्लांट मध्ये, तर ते आहे गोमफर्ना. तुम्ही गोमफर्ना हे नाव ऐकलेलं असेल. त्याचे जे फ्लावर्स असतात ते तुम्ही पाहिलेले असतील किंवा पाहिले जरी नसतील तर तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. तर त्याची सोईंग जी मेथड आहे, प्रोपॅगेशनची मेथड आहे, तर ती कशी आहे, डायरेक्ट सीडिंग. आता इनडायरेक्ट सीडिंग म्हणजे काय, इनडायरेक्ट सीडिंग म्हणजे आपण बेड बनवून नर्सरीमध्ये सोन करणार आणि त्याचे जे प्लांटलेट फॉर्म होणार जेव्हा 4 ते 5 लीफ स्टेज असेल तर ते आपण 4 ते 5 लीफ स्टेजचे झाल्यानंतर त्याला काय करत असतो, ऍक्च्युअल फील्ड मध्ये ट्रान्सफर करण्याची जी प्रोसिजर आहे तर ती झाली इनडायरेक्ट सीडिंग. इनडायरेक्ट सीडिंगचं एक्झाम्पल आहे पिटोनिया. पिटोनियाचे फ्लावर पाहू शकता. तर त्याच्यात इनडायरेक्ट सीडिंग केलं जातं, म्हणजे प्लांट अगोदर काय केलं जातं, सीड सोन अंडर प्रोटेक्टेड कंडिशन. सीड काय केले जातात, प्रोटेक्टेड कंडिशन मध्ये सोन केले जातात, म्हणजे ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, आणि अलो टू जर्मिनेट, त्यांना काय केलं जातं, जर्मिनेशन साठी ठेवून दिलं जातं, आणि देन ट्रान्सप्लांटेड आउटडोअर्स इंटू परमनंट लोकेशन. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या लोकेशनला प्लांट फॉर्म ते लावायचं आहे अशा ठिकाणी आपण ते काय करतो, ट्रान्सप्लांट करत असतो. हे झालं डिफरंट टाइपचे प्रोपॅगेशन, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बाय सीड सांगितलं, बाय कटिंग सांगितलं, स्टोलन्सनी सांगितलं. सीड बाय सीडनी कुठल्या कुठल्या प्लांट मध्ये होतं, तर डायरेक्ट सीडिंगनी म्हटलं तर गोमफर्ना आहे, इनडायरेक्टनी म्हटलं तर पिटोनिया आहे, कटिंग मध्ये तुम्हाला रोज सांगितलं, हिबिस्कस सांगितलं, ड्युरंटा सांगितलं आणि ॲक्युलिफा सांगितलं. स्टोलन्सच्या थ्रू जे प्रोपॅगेशन कशामध्ये होतं, क्लोरोफायटम जे इम्पॉर्टंट ऑर्नामेंटल हर्ब आहे. त्याच्यानंतर रनर्सच्या थ्रू जे होतं तर ते कुठल्या प्लांट मध्ये होतं तुम्हाला सांगितलं मी, वॉयलेट्स जे प्लांट आहेत ज्याला वायोला स्पेसीज म्हणतात त्याच्यामध्ये रनर्सच्या थ्रू होतं. रायझोम्स जे तुम्हाला सांगितलं केन्ना स्पेसीज मध्ये होतं. ट्युबर्सचं सांगितलं, बिगोनिया जे ऑर्नामेंटल प्लांट आहे त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर ग्लॅडिओलस कशाच्या थ्रू होतं, कॉर्म्स जे आहेत तर त्याच्या सहाय्याने ग्लॅडिओलसचं होतं. बल्बच्या सहाय्याने ट्यूबरोजचं होतं. क्राउनच्या सहाय्याने ऑर्नामेंटल जे पाइनएपल आहे त्याचं होतं. सकर्स जे आहेत तर त्याच्या सहाय्याने जरबेराचं प्रोपॅगेशन केलं जातं. हे वेगवेगळे प्लांट पार्ट यूज करून केलं जाणारं प्रोपॅगेशन, जे तुम्हाला मी आपलं थेअरीचं क्लास चालू असताना सुद्धा सांगितलेलं होतं. हे तुमचे सेक्सुअल प्रोपॅगेशनचे वेगवेगळे टेक्निक्स होते. सेक्सुअल प्रोपॅगेशन मध्ये आणखी जे काही टाइप्स आहेत मी तुम्हाला कटिंग सांगितले किंवा यूज करून सांगितलं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ्टिंग, लेअरिंग आहे. आपलं तुम्हाला मी जे सांगितलं, जे वेगवेगळे मॉडिफाईड ऑर्गन यूज करून सांगितलं आणि कटिंग सांगितलं, आपल्याला लेअरिंग बघायचं आहे आणि ग्राफ्टिंग बघायचं आहे. लेअरिंग मध्ये बघा, हे अशा प्रकारचे टुलिपचे जे आपल्याला पाहायला मिळतील, हे सुद्धा बल्ब क्रॉप आहे. त्याचे पण बघा बल्ब जे असतात ते डायरेक्टली सोन केले जातात. बल्बच्या सहाय्याने ऑनियन मध्ये तर केलं जातं, व्हेजिटेबल्स मधलं आहे हे. अंडरग्राउंड स्टेमच्या सहाय्याने जर पाहायचं असेल तुम्हाला तर यामध्ये बघू शकता तुम्ही, स्ट्रॉबेरी मध्ये अंडरग्राउंड स्टेम यूज करून. रनर्स जर बघायचे असतील तर तुम्हाला ग्रास मध्ये, पेपरमिंट मध्ये पाहायला मिळेल.
लीव्हच्या साह्याने लीफ ऑफ लाईफ हे जे प्लांट आहे याचं आपल्याला लीफ यूज करून आपण याचं काय करतो, प्रोपेगेशन करतो. ते तुम्हाला पाहायला मिळेल. आता आर्टिफिशियल प्रोपेगेशन, असेक्सुअल प्रोपेगेशन मधलं जे आर्टिफिशियल प्रोपेगेशन मध्ये मी तुम्हाला कटिंग सांगितलं होतं, ग्राफ्टिंग आणि लेअरिंग राहिले. तर ग्राफ्ट आणि प्लांट टिश्यू कल्चर, प्लांट टिश्यू कल्चर हे एक सेपरेट पार्ट आहे जो की मायक्रो प्रोपेगेशन मध्ये येतो. मायक्रो प्रोपेगेशनचं मी तुम्हाला नंतर सेपरेट सांगते. पहिले आपलं ग्राफ्टिंग बघून घ्या. ग्राफ्टिंग मध्ये आहे बड ग्राफ्टिंग, वीव ग्राफ्टिंग आणि अप्रोचिंग ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये आणि लेअरिंग मध्ये बघा सिंपल लेअरिंग आणि एअर लेअरिंग आहे. कटिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं वेगवेगळे प्लांट पार्ट आपण कटिंग करून काय करू शकतो, ग्रोथ करू शकतो. लेअरिंग मध्ये बघा हे आहे पहिलं जे तुम्हाला दाखवलं, ही जी इमेज तुम्हाला दिसली ही आहे सिंपल लेअरिंग आणि हे जे आहे ते आहे सर्पेंटाईन लेअरिंग. तर सिंपल लेअरिंग म्हणजे काय बघा, इथं काय केलंय लेअरिंगचं पहिले बघू आपण. लेअरिंग मध्ये ही ब्रांच आहे, ओके. तर ही ब्रांच काय केलेली आहे, मोल्ड केलेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल मोल्ड केलेली आहे. ही जी मोल्ड आहे तर हिला काय केले आहे, सॉइल मध्ये बरीड केलेली आहे, सॉइल मध्ये डीप केलेली आहे. म्हणजे सॉइल त्याच्यामध्ये डीप करून त्याला वरून सॉइलनी कव्हर केलं जातं. आणि हा जो टिपचा पॉइंट आहे, हा जो शेंडा आहे तर तो काय केला जातो, अपवर्ड डायरेक्शन मध्ये काय केला जातो, जसाच्या तसा ठेवला जातो. आणि हा जो बरीड केलेला जो एरिया आहे तर तिथे काय केलं असतं, तिथली ब्रांच जी बार्क आहे तर ती काय केली जाते, रिमूव्ह, तिथं स्पॉग्नम मास लावलं जातं. स्पॉग्नम मास लावून तिथं आपण पॉलिथिन शीट त्याला काय करत असतो, कव्हर करत असतो. आणि पीपीटी तुम्हाला दिसत नाहीये का, काही पण आहे का? आत्ताची पीपीटी मी तुम्हाला आता दाखवते ती पीपीटी दिसत नाहीये का? ACR 44 पीपीटी दिसत नाहीये का? पटकन सांगायचं, दिसते की नाही दिसत आहे ते सांगा पटकन. पीपीटी दिसते का? काही जण नाही म्हणताय, काही जण दिसते म्हणताय. 86 ला दिसत नाहीये, 45 ला दिसत नाहीये. एअर लेअरिंगची दिसत नाहीये का तुम्हाला? तुम्हाला आणखी स्टोलनची दिसते का? वेट थांबा. आता पहा, आता दिसते का तुम्हाला? आता दिसते का सांगा मला. मॅम स्टोलनची पीपीटी दिसत आहे. एअर लेअरिंगची पीपीटी तुम्हाला दिसत नाही आता सध्या. एअर लेअरिंगची पीपीटी दिसते का सांगा मला. एअर लेअरिंग दिसते का तुम्हाला? हो दिसते मॅडम. हा ठीक आहे मॅडम. हा ठीक आहे, चालेल. आपण काय बघत होतो, मी तुम्हाला एअर लेअरिंग सांगत होते. एअर लेअरिंग मध्ये बघा काय केलं जातं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन मेथड सांगितल्या लेअरिंगच्या. सिंपल लेअरिंग आहे आणि कंपाऊंड किंवा सर्पेंटाईन लेअर ज्याला म्हणतो लेअरिंग. पहिले मी तुम्हाला सिंपल लेअरिंग काय आहे तर ते सांगते बघा. सिंपल लेअरिंग मध्ये काय केलं जातं, इट कन्सिस्ट ऑफ बेंडिंग डाऊन अ शूट अँड बरिंग अ पार्ट ऑफ इट इन द सॉइल सो दॅट द टिप इज इन द एअर. तर काय केलं जातं, जी शूट आहे किंवा जी ब्रांच आहे, तुम्हाला ही दिसत असेल, ही जी शूट आहे किंवा ही ब्रांच आहे ही काय केलेली आहे, बेंडिंग डाऊन काय केलेली आहे, बेंड केलेली आहे. कुठं केलेली आहे बेंड? सॉइल मध्ये केलेली आहे. हा जो सरफेसचा पार्ट आहे या सॉइल मध्ये ही काय केलेली आहे, बरीड केलेली आहे. आणि त्याचा जो शेंडा आहे, त्याचा जो टीप आहे तो तुम्हाला काय दिसत असेल, इन एअर, म्हणजे तो अपवर्ड डायरेक्शननी काय केलेला आहे, सेट केलेला आहे. आणि ही
जी मेथड आहे याला आपण काय म्हणतो, प्रोपॅगेशन बाय सिम्पल लेअरिंग. तर त्याच्यामध्ये बघा, द बरीड पोर्शन इज बाउंडेड बाय सिंगल स्ट्रोक अपवर्ड्स ऑन द अंडर साइड ऑफ द शूट टू बी बरीड. द लेयर्ड ब्रांच इज हेल्ड फर्मली इन द पोझिशन ऑफ पेक्स अँड लार्ज स्टोन्स ऑन द सरफेस ऑफ द सॉइल. हा जो बेंड केलेला पार्ट आहे तर याला काय करायचं आपल्याला, सॉइलनी कव्हर करायचे आहे आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, एखादी जी जड असणारी वस्तू आहे तर ती त्याच्यावर काय करायची आहे आपल्याला, ठेवून द्यायची आहे. आणि तिथं काय होणार आहे आपल्याला, रूट फॉर्मेशन स्टार्ट होणार आहे. जेवढं आपण त्याला सॉइल मीडियम प्रोव्हाइड केले आणि तिथं वॉटरिंग केलंय त्याच्यानुसार आपल्याला तिथे काय होणार आहे, प्लांट फॉर्मेशन, न्यू जे प्लांट आहे तर ते फॉर्म व्हायला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. तर जो बेंड केलेला पोर्शन आहे तर तो काय करायचा आपल्याला, कम्प्लिटली सॉइलनी कव्हर झाला पाहिजे तरच आपल्याला तिथे काय होणार आहे, सॉइल मध्ये डीप केलेला आहे तर इथं आपल्याला काय होणार, रूट फॉर्मेशन होणार. आणि इथं रूट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर आपल्याला तो पार्ट कट करून काय करायचं आहे, दुसऱ्या फील्ड मध्ये आपण त्याला काय करू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो किंवा लावू शकतो. हे झालं सिंपल लेअरिंग. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल आहे रोज आणि जास्मिन. हे कुठल्या प्लांट मध्ये फॉलो केलं जातं लेअरिंग, तर सिंपल रोज आणि जस्मिन ह्या फ्लावर क्रॉप मध्ये सिंपल लेअरिंग फॉलो केलं जातं. त्याच्यामध्ये नंतर बघा कंपाऊंड आणि सर्पंटाईन लेअर. हे जे तुम्हाला काय सांगितलं, सिंपल लेअरिंग सांगितलं. ओके, सिंपल लेअरिंग नंतर तुम्ही बघू शकता कंपाऊंड लेअरिंग, त्याला सर्पंटाईन लेअरिंग सुद्धा म्हणतो आपण. कंपाऊंड लेअर, सिंपल लेअरिंग मध्ये काय होतं, आपण एकच ब्रांच बरीड केलेली होती आणि एकदाच तिला पेंट केलेली होती. ओके, तर सिमिलरली इथं बघा, बरीड केल्याच्या नंतर काही दिवसानंतर अशा पद्धतीने रूट फॉर्मेशन व्हायला स्टार्ट होतं आणि आपण हे प्लांट इथून कट करून हे एक प्लांट, इथून कट करून हे एक प्लांट, असं वेगवेगळे प्लांट आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. आणि हे ते जसं सिंपल लेअरिंग मध्ये आपण मधून आपल्याला एकच प्लांट भेटत होतं, तसं आपण कंपाऊंड लेअरिंग जर बघायला गेलो किंवा सर्पेंटाईन लेअरिंग जर बघायला गेलो तर सर्पेंटाईन लेअरिंग मध्ये काय केलं जातं बघा, ही जी ब्रांच आहे ती ठिकठिकाणी काय केलेली आहे, बेंड केलेली आहे. म्हणजे ही एकदा इथं बेंड केली, ही एकदा इथं बेंड केलेली आहे, ही एकदा इथं बेंड केलेली आहे. मग हिला सर्पेंटाईन का म्हटलंय बघा, तर ही ज्यावेळेस ब्रांच पुढे येणार आहे, ओके, ही आपण इथे काय केली आहे, बेंड केली. ओके, त्याच्यानंतर ही पुन्हा वरती येते, बरोबर. वरती गेल्यानंतर तिला पुन्हा आपण इथं बेंड केली, पुन्हा ती वरती जाणार आहे, पुन्हा आपण इथं बरीड करणार आहे. तर ही काय होणार आहे, याच्यापासून आपण रेग्युलरली जी पुढे करणार आहे, म्हणून हिला काय म्हणतो आपण, सर्पेंटाईन लेअरिंग किंवा सर्पेंटाईन कंपाऊंड लेअरिंग. मग या दोन्हीमध्ये चेंजेस काय आहे, तर ही जी आहे तर ती मॅक्झिमम टाइम काय करतो आपण, हिला बरीड करतो आणि त्याच्यापासून आपण काय करतो, प्लांट फॉर्म करतो. आणि जी बरीड करण्याची पद्धत आहे ती सेम वरच्या प्लांटची जशी तुम्हाला सांगितली, सिंपल लेअरिंग मध्ये जशी सांगितली तशीच आहे. ती काय करायची, पुन्हा सॉइलनी कव्हर करायची आहे आणि पूर्ण काळजी घ्यायची की कम्प्लिटली तो जो पार्ट आहे तो कव्हर झालेला आहे का, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, थोडंफार वेट ठेवायचं आहे जेणेकरून ती बेंड केलेली ब्रांच आहे तर ती वरती नाही आली पाहिजे. हे झालं तुमचं कंपाऊंड लेअरिंग किंवा यालाच आपण सर्पेंटाईन लेअरिंग सुद्धा म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा एअर लेअरिंग एक राहिलेला आहे. इथं तुम्हाला त्याचा मी फोटो नाही दाखवू शकत, पण एअर लेअरिंग तुम्ही कोणी जर पोमोग्रेनेट कल्टिवेशन करणारे असाल किंवा तुमच्यापैकी कुणाच्याही घरी जर पोमोग्रेनेट असतील प्लांट, जे फ्रूट क्रॉप आहे, तुम्ही जर बघितलेला असेल ज्याच्या घरी पोमोग्रेनेट आहे तर त्यांनी होऊ शकता हे जे एअर लेअरिंग प्रोपॅगेशनची पोमोग्रेनेट मध्ये जे डाळिंब आहे आपल्या त्याच्यामध्ये. तर ह्या एअर लेअरिंग मध्ये काय केलं जातं बघा, यालाच आपण चायनीज लेअरिंग सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, पहिले गडलिंग केलं जातं. म्हणजे समजा आता इथं मी तुम्हाला याच्यात सांगते, हे प्लांट आहे बरोबर, याच्यातली आपल्याला काय करायचं आहे, कुठली एक ब्रांच सिलेक्ट करायची आहे. मग समजा आपण ही ब्रांच एक सिलेक्ट केलेली आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला गडलिंग करायचं आहे. म्हणजे जी बार्क आहे, बार्क म्हणजे जी साल आहे तर ती काढायची आहे. तर ती किती सेंटीमीटरची काढायची आहे, 2.5 ते 3 सेंटीमीटरचं पहिले आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. तिथं 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या ब्रांचला आपल्याला 2 मार्क करून घ्यायचे आहेत, एक टॉप साइडने आणि एक बॉटम साइडने. आणि ते केल्याच्या नंतर ती जी बार्क आहे, ती जी साल आहे 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या बिटवीनची, ती साल आपल्याला काय करायची आहे, रियायची आहे, जेणेकरून आपला फ्लोएम जो आहे आणि जो झायलम आहे तो ओपन होईल. अशा पद्धतीने आपल्याला ती जी वरचा कव्हर सरफेस आहे, जी बार्क आहे ती रिमूव्ह करायची आहे.
रिमूव्ह केल्याच्या नंतर तिथं आपल्याला काय करायचं आहे, स्पॉग्नम मॉस जे आहे जो की मॉइश्चर मीडिया आहे, जे की तिथं आपल्याला रूट फॉर्मेशन साठी मॉइश्चर प्रोव्हाइड करणारे, तिथं तुम्ही ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा अप्लाय करू शकता, जे रूट फॉर्मिंग करणारे जे ग्रोथ रेग्युलेटर आहेत. मग त्याच्यामध्ये ऑक्सिन असेल किंवा काही सायटोकायनिन असेल, तुम्ही जे कुठलं ग्रोथ रेग्युलेटर असेल ते सुद्धा यूज करू शकता, किंवा स्पॉग्नम मॉस जे आहे ते सुद्धा तिथं आपण काय करत असतो, अप्लाय करत असतो. आणि ते त्या 2.5 ते 3 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे, जिथली आपण बार्क रिमूव्ह केलेली आहे, तिथं आपण स्पॉग्नम मॉस ऍड केल्याच्या नंतर तिथं अटॅच केल्याच्या नंतर स्पॉग्नम मॉस आपल्याला त्याच्यावरती प्लास्टिकच्या पॉलिथिनची जी शीट आहे किंवा बॅग आहे, ते काय करायचं, ते टाईटली बांधायचं आहे. आणि ते तुम्ही एका प्लांट वरती, एका ब्रांच वरती तुम्ही असं नाही की तुम्ही एकच करू शकता, तुम्ही एका ब्रांच वरती जेवढी तुमच्या ब्रांचची लेंथ असेल त्याच्यानुसार तेवढे मॅक्झिमम प्लांट तुम्ही काय करू शकता, फॉर्म करू शकता. ही झाली एअर लेअरिंग मेथड. आता ह्याला एअर लेअरिंग का म्हणायचं, कारण तुम्ही बघा फ्री टू एअर मध्ये प्लांट असतं आणि त्याच्यातच आपण काय करू शकतो, प्लांट फॉर्म करत असतो. आणि ज्यावेळेस तिथं रूटिंग फॉर्म होणार आहे किंवा रूट येण्यासाठी, तिथं मुळं येण्यासाठी फुटण्यास ज्यावेळेस सुरुवात होणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला ते काय करायचे, प्लांट्स एका पीस मध्ये सेपरेटली कट करायचे आहेत आणि ते आपण नंतर रूटिंग मीडियम मध्ये ट्रान्सफर करून किंवा डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो फील्ड मध्ये. हे झालं एअर लेअरिंग मेथड. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं लेअरिंग. सर्वांना समजलेलं आहे का, मला एकदा तुम्ही सांगता का, लेअरिंग समजलेलं आहे का सर्वांना, की लेअरिंग कसं केलं जातं, लेअरिंग मध्ये काय केलं जातं? लेअरिंग सर्वांना समजलेलं आहे का? पटकन सांगायचंय, लेअरिंग समजले का? लेअरिंग समजलेलं आहे का सर्वांना? लेअरिंग समजलंय का, पटपट सांगा मला. तुम्ही लेक्चर तर ऐकताय का? व्हिडिओ ऑन करा.